उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी पक्षातर्फे जाहीर निषेध. लोणंद शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेपार्ह वक्तव्याचा 6 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता नगरपंचायतीच्या प्रांगणामध्ये विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील, सागर शेळके पाटील, रवींद्र क्षीरसागर, सागर गालिंदे, लक्ष्मणराव शेळके पाटील, डॉक्टर अनिल राजे निंबाळकर, राजेश शिंदे, बबनराव शेळके पाटील, बबलू इनामदार, दादासू शेळके पाटील, दयाभाऊ खरात, राजाभाऊ खरात, आजम आकार आदी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनी शिवाजी जायपत्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बातमीसाठी श्री. दिलीप वाघमारे, लोणंद. मुख्य संपादक शौकत शेख. लोणंद नागरिक त्या ठिकाणी उपस्थित असून बंधू भगिनी आणि लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मधुमतीताई गालिंदे यांच्या आणि नगरसेवक नगरपंचायतीचे आणि सर्व मित्रांच्या समवेत आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा घटनात्मक कार्यभार सांभाळणाऱ्या जबाबदार व्यक्तीच्या आमच्या सुनेत्राताई, राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे, एक नाराजीची लाट उसळलेली आहे. त्यांच्याबद्दल द्वेष आणि संताप व्यक्त केला जात आहे. असं हे बेताल वक्तव्य महाराष्ट्राची जनता खपवून घेणार नाही. त्यांना या बेताल वक्तव्याचं चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीचं अशोभनीय वर्तन करणाऱ्या आणि अशोभनीय भाषा करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांची जागा ही महाराष्ट्राची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. सुनेत्रा वहिनी यांनी मागच्या 2 दिवसापूर्वी बीड जिल्ह्याची आढावा बैठक घेतली होती आणि त्या आढावा बैठकीमध्ये विविध विषयावरती चर्चा करत असताना काही पत्रकारांनी त्यांना बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारला, परंतु तो प्रश्न अतिशय नगण्य होता. कारण गेल्या 2 वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये दहशतवादी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालता. परंतु राज्याच्या कर्तबगार उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी बीड जिल्ह्याची ती परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली. आपण पेपरमध्ये बी पाहतोय की आता एवढ्या 3-4 महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या नगण्य बातम्या येतात. त्यामुळं त्या पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. परंतु हे करत असताना महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी जे वहिनींच्या बद्दल उद्गार काढले, ते उद्गार अतिशय निंदनीय आहेत. या उद्गाराचा मी निषेध करतो. सांगायचं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये जर एखादा करता माणूस गेला तर ते कुटुंब वर्षभर सावरत नाही. परंतु त्याला अपवाद आपल्या सुनेत्रा वहिनी निघाल्या. त्याच्या मागचं कारण त्यांचं माहेर आणि सासर इतकं मजबूत असल्यामुळंच त्यांनी 3ऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि बहुजन समाज यांचा यशवंत विचार असेल, यशवंतराव चव्हाणांना प्रेरित असणारा विकास होण्यासाठी त्यांनी आपलं दुःख बाजूला ठेवलं. श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब यांनी अतिशय निंदनीय आणि एक चुकीचं वक्तव्य केलं. बीडमध्ये पालकमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर बीड जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा वहिनींचं पत्रकार परिषद झाल्यानंतर एका पत्रकाराला एका प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळं काँग्रेस पक्षानं त्या अतिशय छोट्या गोष्टीचा भांडवल करून
त्यांच्याबद्दल अतिशय असंवेदनशील आणि निंदनीय वाक्य वापरलं की गुंगी गुडिया. खरं तर आम्ही पाहतोय गेले 6 महिने या महाराष्ट्र राज्यावर स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचं छत्र हरपलं आणि खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र एका कामाच्या माणसापासून किंबहुना कार्यक्षम नेतृत्वापासून वंचित झाला आणि त्या अतिशय दुःखद घटनेमधून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाहेर येऊन सुनेत्रा वहिनींनं या राज्याचा कारभार हाती घेतला, उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज एवढं मोठं दुःख पतीच्या निधनाचं पचवून या राज्याच्या कारभारामध्ये पुन्हा सक्रिय होऊन आणि हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा फार मोठा परिवार, या परिवाराला कुठंतरी आधार देण्यासाठी त्यांनी स्वतःचं मन खंबीर केलं आणि या कारभार स्वीकारला आणि अतिशय सक्षमपणे त्या या राज्याचं नेतृत्व करतायत. आणि हे सगळं होत असताना काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी जे वक्तव्य केलं